नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय. तुम्हाला पाहायला भेटले असेल मित्रांनो, मागील 2-3 व्हिडिओ शर्तींच्या व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो. जरासा मी जास्तच बघा आणि बैला पण शूट केलेली आहेत मी, म्हणजे शर्तींची व्हिडिओ दाखवलेली आहे, तर पाठीमागे नक्की बघा तुम्ही. आणि ह्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या मुलाखती वगैरे घेतलेल्या आहेत मी, त्या तुम्हाला पाहायला भेटतील. आणि जास्त गाड्या शूट करायला नाही भेटल्या, कारण की थोडा उशीरच गेलो होतो त्याच्यामुळं. तर मुलाखती घेतल्या त्याच्यामुळं टायमिंग भेटला नाही आणि तुम्हाला कमी शर्ती बघायला भेटल्या असेल आपल्या चॅनलवरती. तर तुम्हाला अजून 2-3 म्हणजे मुलाखती येतील चॅनलवरती, त्या पण पाहायला भेटतील. थोडंसं एडिटिंगचं काम बाकी आहे आणि थोडंसं नेटवर्क इश्यू असल्यामुळं आपण व्हिडिओ जरा लेट टाकतो, त्याच्यासाठी माफी असावी. तर नक्की बघा हा ब्लॉग. मित्रांनो बघू शकतात नंदी आहे समोर, बघू शकता. मेहरबान शॉटगन मेहरबान देखील आला आहे मित्रांनो. दीपक शेठ पाटील आणि कान्हा शेठ पाटील यांचा मित्रांनो कालीज. आणि बघू शकतात रिटगर मैदानावरती आलेला आहे. तर खूप मोठा मित्रांनो नंदी आहे आणि खूप साऱ्या मित्रांनो याच्या मान कीर्ती आहेत या क्षेत्रामध्ये. खूप 2 वेळेला मित्रांनो हिंदकेसरी नंदी झालेला आहे मित्रांनो. आणि ह्या वेळेला इथे रिटगर मैदानावरती आले. तर बघा चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे आलेली बैल आणि शूट करीत आहेत. तर बघू शकतात, बघा कसा बघतोय कॅमेऱ्याकडे. तर बघा मित्रांनो दोंदरेकरांचा नंदी गुलालामध्ये आहे. मारतांग सलग 2 गुलाल घेतल्यात आणि चालत मामा. चला येतो झालं मित्रांनो. बघा सोमटणेकरांचा शंभू देखील आलेला आहे. आणि दादा हा तुझा नंदी, त्याचं नाव काय? अच्छा मित्रांनो, बघा चिंचोलीचा बबल्या देखील आलेला आहे. आणि मित्रांनो चांगला नंदी आहे आणि टॉपच्या शर्ती देखील करतोय चिंचोलीचा बबल्या. तर दादा कसं काय नियोजन आहे आजचं? ओके. तर शर्यत आपली कशी जमलेली आहे का? ओके, म्हणजे बिंजोरला नाव असतं हमेशा तुमचं. ठीक आहे, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बघू हा बघा कसा आहे. आणि तुम्हाला दाखवतो बघा की इकडे बसलेत बाबासा. मित्रांनो बघा समोर नंदी बघू शकतात 9697 बघू शकतात. भिंगारकरांचा गरुड देखील आलाय बघू शकतात तुम्ही रेडगर मैदानावरती. तर चला थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊ. हो साहेब तिकडे आहे ना. काय नाव आपला? निखिल. आणि तुझं नाव काय? रुपेश. दादा तुझं नाव काय? निलेश. तर गरुडचं नियोजन काय आज? आजचा आहे एक बैल सांगून नियोजन केलंय. ओके. आणि कधी आले तुम्ही मैदानाला? 12:30 वाजता इथं अड्ड्यात आलोय. ओके. तर आज गरुडलाच घेऊन आलात का अजून कोणता नंदी? एकच बैल घेऊन आलोय. एकच बैल नंदी. घरी ठेवले. ओके. तर काय सांगाल, आज 2 मैदान आहेत, एक तिकडे पण आहे पाटगावला, हा. आज रिटगरला पण आहेत. तर कसं काय नियोजन आहे, म्हणजे कसं वाटलं इथे येऊन? कारण की जवळच मैदान आहे आपला रिटगर गाव आणि तुमचा भिंगारी गाव जवळच आहे, म्हणजे पनवेल भागामध्येच मैदान आहे. तर कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? म्हणजे थोडी भारी वाटते इथे येऊन. अड्डा पण चांगला आहे, नियोजन सगळं चांगलं त्यांनी केलेलं आहे. लाईव्ह ठेवतात ना, ते पण चांगलं ठेवतात. ओके. तर तुमचं बघतो आपण गरुड ग्रुप आहे ना, तर खूप मोठा आहे. आणि मागे पण आता चिखल्याचा तेज जेव्हा जिंकला होता ना, तर तुमच्या ग्रुपने खूप सपोर्ट केला होता. तर तुमचा संबंध कसा काय चिखल्यावाल्यांचा तेजासोबत आणि तुमचा? संबंध चांगले आहेत आमचे त्यांच्याशी. संबंध एकदम भावासारखे संबंध आहे सगळे. ओके. तर नेहमी म्हणजे तुम्ही खाली पण सुट्टीला पण सपोर्ट करत असता, म्हणजे तर केव्हापासून म्हणजे ओळख झाली तुमची त्यांची आणि तुमची? या आता इथं भाटी झाली ती पहिला फेरा आमचा तेजा आणि गरुड पालाला. ओके. नंतर बंडे दादा आमचा बोला की आपण गाडी जुलून बघूया. मग ती जुलवली आपण, बघू तिथे एक फेरा टाकला.
कराडापूर मी एक शर्यत केली आपण. हा, इथे शर्यत पण झाली होती, ती चांगली शर्यत तुम्ही केली होती आणि त्याच्यामध्ये विजय पण घेतला होता का तेव्हा इथे. तर आता म्हणजे तुम्ही तिच्यासोबत पल्लर म्हणजे भविष्यात म्हणजे का नवीन नवीन पायऱ्यामध्ये? नवीन पैऱ्यात पळते आम्ही आता. नवीन चेहरे बघायला भेटतो तुम्हाला. ओके. तर बरीच मंडळी आली वाटते तुमची आज, अजून यायचे बाकी आहे. म्हणजे बरीच येतील पब्लिक तुमची. पब्लिक यायची बाकी आहे. रविवारी असते तर किती पब्लिक दिसली असते. आज जरा शुक्रवार पण आहे, जरा कामाचा पण म्हणजे गेले असतील बरीच मुलं. रविवारची सुट्टी असते, सर्व येतात. सर्व येतात. ठीक आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. बघा मित्रांनो, भिंगारचा गरुड देखील आलाय, तुम्हाला दाखवला आणि दादांच्या सोबत पण संवाद साधला. इकडे बघा मित्रांनो, आल्या आल्या बघू शकतात. बघा जरा जिंकल्यात गावठी साज बघू शकतात. हे कुठलं आहे दादा? मामा कुठलं आहे? बैल कुठले आहेत तुमची? मानगरची का? काय नाव आहे त्याची? ओके मित्रांनो, बघा शंभू आणि चॉकलेट गावठी आहेत ना आपलं. बघा मित्रांनो, गावठी साज पळाले. कोणासोबत झाली गाडी आता? ओके. कसा वाटतंय मामा आज? बाबू तुला कसं वाटतंय म्हणजे तुमच्या गावठी साजने गुलाल घेतलाय? हा बोल ना, बोल भाई, बिंदास बोल. बघा मित्रांनो, कमीच मित्रांनो गावठी बैल आजकाल पलतात बिंजोरमध्ये. म्हणजे बैल आता तुम्ही पाहू शकता, त्याही गावठी साज घेऊन एक नाद केलेला आहे आणि त्यांच्या जोडीने पण त्यांना नाराज नाही केला आणि गुलालासाठी पात्र पण झालेले आहेत. बघा गुलाल घेतलेला आहे. भाऊ तुझं नाव काय? आदित्य पाटील. आणि आपल्या नंदीचं नाव काय? रतन आणि तो नंद्या. मित्रांनो बघा, रतन आणि नंद्या कुठले आहेत ते? वाघेलीवाड्या. तर कसं काय नियोजन आहे आजचा? ओके. केव्हा आले तुम्ही मैदानाला? म्हणजे आले किती? टायमिंग किती झाला तरी पण? झाला 1.5-2 तास झाले. ओके. तर कसं काय तुम्ही शर्तीचं नियोजन कसं केलं? म्हणजे बघायला गेलं होतं का? म्हणजे विचारायला गेलं त्या गाड्या? गेलतो विचारायला. तर काय आलं, जमली का? नाही जमली. नाही जमली? काय कारण? काय ते गेलतो बघा. ओके. तर आता शर्यत होईल का नाही होणार? होईल का नाही होईल. ओके. तर आज मैदाना बघ, तुमच्या बैलांची जरा इन्फॉर्मेशन सांगा ना. आपले बैल कुठल्या साईडची पळतात? ओके. बघा हा मित्रांनो, 4 गांधी पळतोय आणि हा उजवीतनं पळतोय. तर केव्हापासून म्हणजे हा क्षेत्रामध्ये आलेले आहेत तुम्ही? लहानपणापासून. म्हणजे तरी पण कोणत्या सालापासून? म्हणजे 2014-15 पासून. ओके. तर पहिली म्हणजे शर्यत बघायला गेले होते का म्हणजे स्वतःचीच बैला होती त्यांच्यासोबत गेला होता? स्वतःचीच बैल होती. ओके. तेव्हा कोणती नंदी होते? तेव्हा होते गावातले बैल का? कुठलं बैल, काय नाव? त्याच्यामध्ये शर्यत जिंकल्यानंतर एक वेगळा आनंद असतो काय? आता बघा आपण दुसऱ्यांच्या बैलांच्या सोबत नेहमी जात असतो, पण स्वतःच्या बैलांच्या सोबत जायचा आनंद वेगळाच असतो आणि नियोजन पण करतो आपण, जोडीला विचारायला जातो आणि शर्यत जमून जिंकल्यानंतर तो वेगळाच आनंद असतो. काय सांगा? सोड सर. जिंकल्यावर आनंद खूप होतो. तर तुमच्या बैलाबद्दल काय सांगाल? म्हणजे किती शर्ती झाल्या सीझनला? ओके. म्हणजे गुलालामध्ये आहे म्हणजे बैल. तर हे बैल तुम्ही म्हणजे कधी घेतली बैल? म्हणजे कुठनं घेतली? घाटावरून का? आता हे म्हणजे दातीला वगैरे कितीचे दाते आहेत? म्हणजे कसं दाते? चौथा आहे का? आणि तो नंदी त्यांचा चौथा आहे आणि तो बैल आहे का? म्हणजे पूर्ण झालेला आहे. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच आता समजा शर्यत नाही जमली पण नेक्स्ट टाइम नक्की जमेल आणि गुलाल भेटेल तुम्हाला. हो.
ठीक आहे. चला मित्रांनो बघा, हे होते दादासा आलेली आणि त्यांची टीम बघा, खूप मोठी टीम आहे. दादा आता बघा तो बोलतो का? चल काय यांचं आज कोणला आणलाय? तुम्हीच बोला भाऊ, चला. मला सांगा, चला. मी रुद्रा. मित्रांनो हा आहे रुद्रा. कुठला रुद्रा आहे? आदाईचा. काय एकच बैल आहे का दोन आहेत? दोन आहे. बघा मित्रांनो हा आहे रुद्रा आणि व्हाईटवाल्याचं नाव काय? लक्षा. ओके, तुमच्या ग्रुपचं नाव काय? काय बोल, जोराम बोल. ओके, तर आज कसं काय आहे नियोजन यांचा? झाली पण गुलाल नाही भेटला का? ओके, कशी पळाली तरी पण गाडी? जाऊ द्या, समजा या क्षेत्रामध्ये हारजीत होतच म्हणजे, पण काय हरकत नाही. गाडी कशी पळाली म्हणजे? ओके, कोणासोबत झालती तरी शर्यत? मग ठीक आहे मित्रांनो, बघा शर्यत झाली यांची, पण थोडंसं पराभव शरीराला लागला. काय हरकत नाही, या क्षेत्रामध्ये हारजीत तर होतच असते. पण बघा मित्रांनो, हार झाली तरी पण बघा असं पाहिजेत गाडा मालक जे माहिती सांगतात. कुठल्याही गोष्टीचा मित्रांनो नाराजगी नाही त्यांच्या चेहऱ्यावरती. बघा चेहऱ्यावरती आनंदच आहे. असं खेळ म्हणजे जपायलाच पाहिजे म्हणजे या बिंजोर क्षेत्रामध्ये. धन्यवाद, कारण की आपल्याला माहिती नव्हतं हार झाले जीत, पण तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचं पण खूप खूप धन्यवाद. ओके, नवीनच आहे का? फर्स्ट टाइम म्हणजे तुम्ही आता उतरला म्हणजे याच्या आधी कुठे खेळले होते का शर्यत? फेरा टाकलेला का? तर वासरू कुठून घेतलेला तुम्ही? तो घाटावरून का? कुठून तरी पण? आलेपाट्यावरून का? आता मुंबईमध्ये कधी उतरवला तुम्ही? 20 दिवस का? ओके, चला मित्रांनो बघा, जास्त म्हणजे शर्ती नाही केल्या. पहिलीच शर्यत होती, पण सुरुवात आहे त्याच्यामध्ये समजतो आपल्याला म्हणजे कसा बैल पालतो कसा नाही. तर नेक्स्ट टाईम चांगली प्रकारे त्याच्यावरती लक्ष देतील आणि चांगलं काम करतील मैदानामध्ये. गुलाल नक्की घेऊन देतील. बघा मित्रांनो, तलोजावरून नंदी आलेलं तुम्हाला बघा दाखवले असेल टेम्पोमध्ये उतरताना. दोन्ही पण नंदी ब्लॅक आहेत बघू शकतात. आणि इकडे बसले सहकारी त्यांचे. नंतर दाखवतो शर्यत झाल्यावर. मित्रांनो बघा, याचं नाव काय? मॅकडॉल आलंय. आणि व्हाईटवाला आहे त्याचं नाव ससा. आणि त्याचं नाव बुलेट. आणि त्याचं बुलेट आहे. कुठनं आलं भाऊ? कुडावरून का? तर काय सांगाल, इकडे आलेले आहेत तुम्ही रेडगरला, कसं काय नियोजन आहे 3 नंदींचा? 3 नंदींचं नियोजन तर मजबूत आहे. तर शर्यत वगैरे काय जमले काय आपली? शर्यत गेल्या जातात. ओके, म्हणजे बघायला गेलेत का? नियोजन चालेल. ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. बघा मित्रांनो, कुडावरून आलेले 3 नंदी तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि हे भाऊ भेटले होते आपल्याला, त्याच इन्फॉर्मेशन दिली आपल्याला. आणि इकडे दादा पण आहेत बघा. तुमचं नाव काय दादा? विराज का? कुठला आहे तुमचं? जीवन भोपी. दादा लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला, असं आलं का तुम्ही? बघा मित्रांनो, ही नंदी बघू शकतात आलेलं. आणि इकडं गावातलं बसलेत जरा, त्यांची गाडी पण जरा थोडी पडली, नाराज आहेत. या बघा इथेशी मामा आहेत, जरा इन्फॉर्मेशन घेऊ. ओके, तर कसं काय नियोजन आहे? नियोजन कसं काय आजचं? कमी आहेत ना थोड्या? मैदान पण आहे ना दुसरीकडे त्याच्यामुळं. तर आता काय वाटते का तुम्हाला, चान्स वाटते का शर्यत होईल म्हणून? असं कमी होत ना गाड्या.
मित्रांनो बघा आज जोड्या पण कमी आहेत आणि शर्यत जमायला पण खूप मुश्किल जात आहे. तर तुम्ही केव्हा आले? आम्ही आलो 11-11:30. 11:30ला येऊन सुद्धा गाडी नाही झाली. काय होतं का विचारायला म्हणजे गाडा मालकांना? मित्राला गेलो पण आता ते नाही काही म्हणजे तुमच्या म्हणजे याचे म्हणजे जोडीच्या समान असं बैला नाहीत म्हणजे. तर बघा मित्रांनो ही आल्यात मामाचा 11 वाजता त्यांची गाडी नाही जमली आणि त्यांचे 3 नंदी आहेत. माहिती पण सांगितलेली आहेत इथे समोर तुम्हाला दिसत असतील त्यांचे नंदी. तर मामा आता बघा तुमची शर्यत तर नाही जमली पण अशा वेळेला कसं वाटते? बरं आता काय आता आपला भाडा बिडा फुकट जाणार असेल. तर आता एवढे लांबून याचा बोला भाडा बरंच असेल कारण की प्रत्येकाची म्हणजे गाड्या नसतात कारण की सर्व म्हणजे भाड्यानेच येत असतात काही लोक. तर अशा वेळेला कसं म्हणजे तुम्ही पाहता कारण की आपण एक सर्वसामान्य शेतकरी त्याच्यामध्ये एवढा म्हणजे लॉस पण झेलायला लागतो या क्षेत्रामध्ये. लॉस तर झेलायला लागतं. या नादाबद्दल काय सांगाल तुम्ही? हा नाद तुम्ही जोपासता तर काय वाटतं तुम्हाला या क्षेत्रात या म्हणजे शर्यत क्षेत्रामध्ये तुम्हाला काय चढ उतार पाहायला भेटले? काय आता चढ उतार काय नाही. एक हाऊस म्हणून पोरांना हाऊस आहे म्हणून आपण यायचा. नक्की. म्हणजे तुम्ही आता बघा शर्यती तर खेळता याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे काय असं म्हणजे उद्योगधंदा किंवा काम करता? कुठल्या काम व्यवसाय करता तुम्ही? आपले लिगारी. अच्छा म्हणजे बघा मित्रांनो हातकाम करतात म्हणजे हातावर कमवतात आणि असं गोष्टीमध्ये शर्तीचा नाद वगैरे जोपासतात. अनेक गाड्या मालकांना म्हणजे खानदानी पेशामध्ये त्यांचा शौकच आहे पण आपल्या सर्वसामान्य जो गाडा मालक असतो तो अशा काम म्हणजे करून कुठे ना कुठे नाद जोपत असतो. आणि उदाहरण बघू शकतात मामा आहेत. तर मामा तुमच्यासोबत कोण टीम आहे? आमच्यासोबत भरपूर येतं ही पोरं. तरी पण आज किती लोक आलेत म्हणजे? आणि जवळजवळ 15 आले. 15 जण. आता 15 जणांच्या मुलांचा बोलला तर एक कामाचा पण खाडा झाला असेल. तर काय वाटतं म्हणजे शर्यत झाल्या तर एक आनंदाची गोष्ट असतं आपल्यासाठी पण आता एक खाली हात गेल्यावर काय नाही खाली आता असं वाटतं काय असं म्हणजे याच्या आधी झालेलं आहे का तुमच्यासोबत कधी असं म्हणजे का हमेशा म्हणजे शर्यत खेळून जाता तुम्ही? शर्यत खेळता हमेशा पण असं 2 वेळा झाला असं म्हणजे जोड्या नसल्यावर. ओके चला मित्रांनो बघा काका होते त्यांची थोडीशी माहिती घेतली कारण की आता बघा बरेच जणांना गुलाल झाल्यावर माहिती असतं आणि काय स्ट्रगल असतं ते माहिती नसतं. त्याच्यामुळे आपण मामांसोबत एक संवाद साधला छोटासा प्रयत्न केला आणि त्यांनी पण दिलखुशीने आपल्याला माहिती पण दिलेली आहे. असं म्हणजे गाडा मालक असं भेटायलाच पाहिजेत कारण की माहिती पोचायलाच पाहिजे जेणेकरून सर्वांना माहिती होते. धन्यवाद मामा. करताय बोलू नको. मित्रांनो बघा खांदेगावचा तेजा देखील आला आहे बघू शकता तुम्ही. आणि हा कुठला आहे दादा बोलले तुम्ही? दापोलीचा. काय नाव आहे त्याचं? मित्रांनो बघा दापोलीवरून रुबाब देखील आलेला आहे आणि 2 नंदी तुम्हाला दिसत असतील एकत्र बांधलेले. तर कदाचित पैरा वगैरे पण असू शकते. मित्रांनो बघा भावेश भगवान म्हात्रे खांद्यावला मित्रांनो नंदी आहे तेजा. तर समोर बघू शकता हा नंदी रिडगर मैदानावरती आलेला आहे. तर दादांनी थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आणि ते जरा सोशल मीडियावर कमी आहेत त्याच्यामुळं मीच माहिती सांगते तुम्हाला. हा बघा नंदी. बघा मित्रांनो इथे गुलालामध्ये आहेत नंदी बघू शकतात बघा. गुलाल पण झालेला आहे. 2 झाले ना आता काहीच नाही. 2 झाले ना. भाऊ कुठला आहे नंदी कुठला आहे? आदईचा. काय नाव याचा? खासदार आणि याचा? बघा मित्रांनो खासदार आणि वजीरची गाडी पळाली आणि इथे रिडगर मैदानावरती एक मस्त एक बिंजोर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये गुलाला साठी पात्र झालेले आहेत बघा. तर दादा आज रेडगर मैदानावरती गुलाल घेतलेला आहे तर कसं काय हा विजय घेतला त्याच्याबद्दल माहिती सांगा ना. काय ना त्याला विचारायला आले होते तर ते करता पायरा पाहिजे.
ओके. तर दादा जोडी पण आमचीच आहे. ओके, म्हणजे मैत्रीपूर्वक लढत झाली. दुसरा गुलाल. तर याच्या आधी कधी पळाली होती का गाडी? पहिलीच फेरी का? बघा मित्रांनो आपल्याला भेटल्यात केवाली गावातील दादा साहेब. बघा दादा, केव्हा आले तुम्ही मैदानाला? दुपारी. तर आज कोणाला घेऊन आलात तुम्ही? बाजी आणि एक. ओके. बघा बाजीला आणि एक्क्याला घेऊन आलात का? तर दादा तुम्ही दुपारी आले बरोबर आहे. तर कसं काय आहे शर्तीचा? नियोजन चांगलं आहे पण गाडी काय आपली जुळत नाही. तर दादा बरेच आता मी गेलो तिकडे, म्हणजे गाडा मालकांच्या इथं शर्तीच्या म्हणजे खूप जमवायच्या म्हणजे खूप समस्या म्हणजे येतात. तर दोन ठिकाणी मैदान असल्यामुळं कदाचित असं म्हणजे येतं आहे म्हणजे. हां, काय कसं बघायला गेलं जोडी आपण ते कोलकीचं बैल निघतो त्याच्यामुळे गाडी जमत नाही. तर दादा बघा अशाने बघा मैत्रीचे संबंध पण जपायला लागतात आणि एक शर्यत पण खेळायच्या असतात. तर अशाने कुठे ना कुठं शर्यत झाल्यावर पण थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम पण होत आहे मैत्री. काही त्यांना नाही समजत मैत्रीचं काय. तर कसं काय दादा तुम्ही आता म्हणजे किती गाड्याने विचारलं आज? भरपूर गाड्यांना विचारलं नाही जमत. बघू आता. तर दादा वेल तर आहेच आपल्याकडे, कारण की 6 वाजेपर्यंत तरी टायमिंग आहे आणि जेवढ्या पाहिजेत तेवढ्या अशा अड्ड्यामध्ये गाड्या पण नाहीत. त्याच्यामुळं शर्यत कदाचित होऊ शकते म्हणजे समजूत पण नाही घेतली तर. बघू आता प्रयत्न करू. ठीक आहे. बरं मित्रांनो, हे नंदी आहेत. दादाने इन्फॉर्मेशन दिली होती आपल्याला नुकताच आणि त्यांचे नंदी पण आलेले आहेत, दाखवले आपण. मित्रांनो बघा नंदी गुलालामध्ये आहेत 2. आता जरा इन्फॉर्मेशन घेऊ. मित्रांनो बघू शकतात नुकताच एक चांगली लढत झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बघू शकतात गुलाल पण घेतलेला आहे. बघा मित्रांनो शिव आणि सह्याद्री दाबा यांचा टायगर पळाला आणि बघू शकतात गाडीवरती होते ड्रायव्हर हितेश ड्रायव्हर, हिंदकेसरी ड्रायव्हर, जननायक केसरीचे मित्रांनो फायनलचा मानकरी झाली होती. त्या गाडीवरचा ड्रायव्हर आहे हितेश ड्रायव्हर, बघू शकता ते होते आज इथे गाडीवरती आणि त्यांच्या नंदीने पण गुलाल घेतलेला आहे. शेड बघा इकडं बघा मित्रांनो शेट काय बघा गुलालाचा आनंद. मित्रांनो बघा मागच्या वेळेला जरा टाकायला नव्हती भेटली फोटो वगैरे आणि ह्या वेळेला व्हिडिओ टाकू आपण एक. भाई काय बोल तो पण ब्लॉग बंद करतो. मिलिंद भाई भाई दाद शिवचा सुट्टी मेकर. भाई केला भाई गुलाल.